विश्वासाने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करू. प्रार्थना करूया. त्या परमेश्वर दैव बापाचा आभार मानूया त्याच्या सर्व दयेसाठी, त्याच्या कृपेसाठी. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपलं संरक्षण त्याने केलं, आपली काळजी घेतली, आपल्या सर्व गरजा त्याने पुरविल्यात. होय प्रभूजी, एक वार पुन्हा आज तुझी मंडळी, पवित्र दैव बापा, तुझी लेकरं तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझी भक्ती करण्यासाठी एकत्र येत आहेत प्रभूजी. आभार मानित आम्ही तुझ्या समोर येतो प्रभू. होय देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, कारण मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास प्रभू. देव बापा, तू आमची काळजी घेतलीस, आमच्या सर्व गरजा तू पुरविल्यात माझ्या देव बापा. होय पवित्र देव बापा, आमच्या येण्या जाण्यामध्ये तू आमचं संरक्षण केलंस. आमच्या आजारांमध्ये प्रभू तू आम्हास आरोग्य दिलं प्रभू. आमच्या अशक्तपणात तुझी शक्ती तू पुरवलीस राजा. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूचे. पवित्र देव बापा, सर्व पुरवठ्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो प्रभूचे. तुला गौरव सन्मान देतो देव बापा. आज जेव्हा आम्ही तुझ्या समोर आहोत प्रभू, तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही येत असताना तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर, आम्हावरती तू दया कर प्रभूचे. पवित्र देव बापा, पुन्हा एक वार आमची प्रार्थना आहे, तुला विनंती आहे की तू आमच्या अपराधांची क्षमा कर प्रभू. तू आम्हास जाणतो प्रभू, तू आम्हास ओळखतो, आम्ही केवळ माती आहोत प्रभू, हे तू आठवतोस प्रभू. आम्हावरती दया कर, आमची क्षमा तू कर. आणि आज तुझ्या उपस्थितीमध्ये येत असताना देव बापा, ती मोकळीकता तू आम्हास दे. ज्या ठिकाणी तू आहेस, ज्या ठिकाणी तुझा आत्मा आहे, त्या ठिकाणी मोकळीकता आहे प्रभूची. आणि ती तू आज आम्हास दे. मोकळीकतेने, आत्म्याने आणि खरेपणाने तुझी भक्ती करण्यासाठी आज एक वार पुन्हा आम्ही स्वतःला तुझ्या हातांमध्ये येत आहोत प्रभू. आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानित असतानाच आठवण करतो आमच्या प्रियजनांची, जी आज दुखणाईत आहेत, बिछाण्यावर आहेत, आजारी आहेत प्रभू. अशा प्रत्येकावरही तू दया कर आणि त्यास आरोग्य दे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत प्रभू, त्यांनाही सुखरूप घेऊन ये, संरक्षण तू कर.
या भक्तीच्या वेळेमध्ये आम्हास उत्तम प्रकारचं वातावरण तू दे आणि तुझ्या उपस्थितीमध्ये असणारा सर्व आनंद, शांती, आरोग्य, पवित्र देव बाप्पा, सर्व आशीर्वाद याने तू आज आम्हास तृप्त कर, स्पर्श कर प्रभू. जी सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. मागच्या रविवारी आपण सांगितलं होतं की आजचा जो रविवार आहे हा यूथ संडे म्हणून आपण साजरा करणार, परंतु काही कारणास्तव आपण तो पोस्टपोन करत आहोत. बहुतेक पुढच्या रविवारला यूथ संडे आपला होईल. आज आपण आपल्या नियमित उपासनेमध्ये, नियमित भक्तीमध्ये आपण आहोत आणि परमेश्वर देव बापाची स्तुती करूया, त्याला गौरव देऊया. आपल्या सर्वांना येणारं जे गीत आहे उपासना संगीतामधून 420 नंबरचं सुंदर देऊळ हृदय हे माझे, हे गीत गात प्रभू देव बापाला आपण गौरव देऊया. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ, सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. समक्षता त्याची राखी शुद्धयाला, समक्षता त्याची राखी शुद्धयाला, सदा अशुद्धाला दूर ठेवी, सदा अशुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, उपदेश करी पवित्रात्मा, उपदेश करी पवित्रात्मा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. सारा येशू ख्रिस्त भरून उरला, सारा येशू ख्रिस्त भरून उरला, आता या देऊळा भयकेचे, आता या देऊळा भयकेचे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. दास म्हणे येथे अवघी
आणखीन एक गीत गाऊया, त्या प्रभू परमेश्वराला गौरवूया. उपासना संगीतामधून 183 नंबरचं जे गीत आहे नारायण वायमन टिळक, ज्यामध्ये म्हणतात की पुष्कळ अजून येऊ ना प्रभू मी, पुष्कळ अजून येऊ ना. प्रभु मिळूना रे, पुष्कळ अजून येऊना, पुष्कळ अजून येऊना, मिळूना प्रभु मिळूना रे, पुष्कळ अजून येऊना, पुष्कळ
जसा पाहिजे तुला तसा मी, जसा पाहिजे तुला तसा मी, करू कसा आपणा रे, करू कसा आपणा रे. मी येऊ ना प्रभू, मी येऊ ना रे, पुष्कळ अजून येऊ ना, पुष्कळ अजून येऊ ना. ख्रिस्ता ख्रिस्ता घे घे अवघा, ख्रिस्ता ख्रिस्ता घे घे अवघा, हा माझा मीपणा रे, हा माझा मीपणा रे. मी येऊ ना प्रभू, मी येऊ ना रे, पुष्कळ अजून येऊ ना, पुष्कळ अजून येऊ ना. टिळक म्हणतात, टाकाऊ मी परंतु सदया, आवडलो तन म्हणारे. मनुष्याची जी अवस्था होती ती अगदी अशीच होती, टाकाऊ. परंतु परमेश्वर देवबापाने तुमच्यावरती आणि माझ्यावरती प्रेम केलं आणि आमच्या त्या टाकाऊ अवस्थेमधून त्याने आम्हाला उचललं आणि आम्हाला त्याच्या राज्याचे वारस त्याने बनवलं. त्याची लेकरं त्याने तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे. केवढं मोठं प्रेम, केवढी मोठी दया या प्रभू परमेश्वराने आपल्यावरती केलेली आहे. आणि म्हणून तुमचं आणि माझं देखील हे कर्तव्य आहे की ज्या प्रकारे टिळक म्हणतात की जसा पाहिजे तुला तसा मी, करू कसा रे आपणा. तुम्ही आणि मी आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्या परमेश्वराला आम्ही जसे पाहिजे, ज्याकरिता त्या टाकाऊ अवस्थेतून परमेश्वराने आम्हाला उचललं, बाहेर काढलं, तो त्याचा उद्देश. त्याला जसे आम्ही पाहिजे तसं आम्ही रोज आणि रोज स्वतःला करण्यासाठी समर्पित असायला पाहिजे. प्रियांनो, यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया आणि आज ऑस्कर आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. सर्वांना सलाम. आपण एक स्तोत्र भाग वाचूया. स्तोत्र संहिता 16. स्तोत्र संहिता 16. हे देवा माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरिला आहे. मी परमेश्वराला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस. तूच परते मला सुख नाही. पृथ्वीवरील पवित्र जन हेच श्रेष्ठ होत. त्यांच्या ठाई माझा सर्व आनंद आहे. जे परमेश्वराला सोडून अन्य देवाच्या भक्तीस लागतात त्यांना बहुत दुःखे होतील. ते रक्तमय परणे अर्पितात, तशी मी अर्पिणार नाही. मी त्यांच्या देवांचे नाव घेणार नाही. परमेश्वर माझा वतनाचा व प्यालाचा वाटा आहे. माझा वाटा सांभाळणारा तूच आहे. मजसाठी मापनसूत्रे रमणीयस्थानी पडले आहे. माझे वतन माझ्या मनाजोगे आहे. परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करीतो. माझे अंतर्यामी मला रात्री उपदेश करीते. मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेविले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी डरणार नाही. यास्तव माझे हृदय आनंदित होते. माझा आत्मा उल्हासतो. माझा देहही सुरक्षित राहतो, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या भक्तास गर्तेत अनुभव घडू देणार नाहीस. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्य सौदतीत आहेत. देवबाप ही वचने आपल्यासाठी आशीर्वादाचे करो. थँक्यू. स्तोत्र संहिता 16 ज्यामध्ये दावीद राजा उत्तम वारसा संदर्भात तो बोलत आहे. आणि या स्तोत्राचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो त्यामध्ये आम्हाला प्रामुख्याने दाविदाच्या जीवनामध्ये परमेश्वराचं काय स्थान आहे ते आम्हाला पाहायला भेटतं.
आम्हाला माहिती आहे की दावीद राजाला परमेश्वराच्या मनासारखं म्हटलेलं आहे आणि त्याच्या मागचं हे देखील एक कारण आम्हाला दिसून येईल की दाविदाने आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला जे स्थान दिलेलं होतं आणि म्हणून दावीद राजा या स्तोत्रामध्ये म्हणतो की हे देवा माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरला आहे. मी परमेश्वराला म्हटले तूच माझा प्रभू आहेस, तुझ्या परते मला सुख नाही. दावीद राजाच्या जीवनामध्ये आनंदाचा विषय, सुखाचा विषय म्हणजे परमेश्वर देवा. दावीद म्हणतो की तुझ्या परते, तुझ्याशिवाय मला सुख नाही, तुझ्यापासून ते मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त होतं. आणि म्हणून दावीद म्हणतो की मी तुला सोडून इतरत्र मी वळणार नाही, अन्यांकडे मी जाणार नाही, तर मी परमेश्वराला धरून राहील आणि हा परमेश्वरच माझ्या वतनाचा आणि माझ्या प्याल्याचा वाटा आहे. परमेश्वरच. प्रियांनो, ज्यावेळेस परमेश्वराला आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं स्थान देतो ना, दावीद राजा म्हणतो की मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे, तो माझ्या उजवीकडे आहे म्हणून मी ढळणार नाही. आमच्या जीवनामध्ये आम्ही परमेश्वराला कोणत्या स्थानावर ठेवलेलं आहे त्यावरून सिद्ध होईल किंवा त्यावरून कळेल की आमच्या जीवनामध्ये आम्ही कशा रीतीने समोर जाणार आहोत. दावीद म्हणतो की परमेश्वराशिवाय मला सुख नाही, तोच माझ्या वतनाचा प्याल्याचा वाटा आहे, तो माझ्या उजवीकडे आहे आणि म्हणून मी ढळणार नाही. आणि म्हणून काय होतं की तो म्हणतो माझे हृदय आनंदित झाले आहे, माझा आत्मा उल्हासतो आणि माझा देहही सुरक्षित राहतो. शारीरिक आत्मिक आरोग्य आनंद आम्हाला त्याच्या जीवनामध्ये पाहायला भेटतं प्रियांनो. आणि म्हणून आज तुम्ही आणि मी देखील आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला उत्तम योग्य ते स्थान देण्याच्या द्वारे त्याच्या सानिध्यामध्ये असणारा तो पूर्ण आनंद आणि त्याच्या हातामध्ये असणारी ती जी सौख्य आहे त्याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये आपण घेऊ शकतो. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करोत. यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे आपण परमेश्वर देवबापाची स्तुती करूया. ज्या प्रकारे स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो की तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद आहे. आणि ज्यावेळेस आम्ही आत्म्याने आणि खरेपणाने परमेश्वराची आराधना करतो, त्याच्या भक्तीमध्ये ज्यावेळेस आम्ही विलीन होतो ना, आम्ही खऱ्या अर्थाने त्या आनंदाचा अनुभव आमच्या जीवनामध्ये घेतो. यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर त्या आनंदाकरिता आपण पुढे जाऊया. प्रभूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. देवाची स्तुती करूया, त्याच्या नावाचा गौरव करूया. आणि जे पहिला गीत आहे, तत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. आपण आपल्या सर्वांना येणार असं गीत आहे, आपण सर्व मिळून गाऊया. उपासना संगीत 524 नंबरचं गीत आहे, त्वत्पद छंद निरंतर राहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. तव इच्छाती माझी व्हावी, हेच मनाला मनाला भावो निरंतर, प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. निंदो बंदो कोणी मन हे, प्रेम भरे ते छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. 2 दिवसाची यात्रा येतील, दीर्घपदी मन राहो.
मनोमन लाहो, हाच मनोमन लाहो निरंतर प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. तव वचनी रती सतत राहो, मन येशूचे हो, मन येशूचे हो निरंतर प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. सुचोत न मला हजार नावे, मन बापा तुझ बाहो, मन बापा तुझ बाहो निरंतर प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. दूसरा जो गीत है, यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से. आपल्या सर्वांना येणारं गीत आहे, येशू ने हमें छुड़ाया है पापों के जाल से. आपण सर्वजण मिळून गाऊया, देवाची स्तुती करूया, त्याच्या नावाचा गौरव करूया. येशू तेरा नाम सबसे ऊंचा है. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शांति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई. जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शांति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई. जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम. जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. बीमारी से, गरीबी से, श्राप से है छुड़ाता. वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता. बीमारी से, गरीबी से, श्राप से है छुड़ाता. वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता. जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम. जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है,
से शैतान डरे, उस नाम की जय जय करे। जिस नाम से ये जमाना झुके, उस नाम को सलाम करे। जिस नाम से शैतान डरे, उस नाम की जय जय करे। उस नाम से ये जमाना झुके, उस नाम को सलाम करे। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया। यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से। यीशु ने हमें बचाया है शैतान की जाल से। यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से। यीशु ने हमें बचाया है शैतान की जाल से। तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया। हमने शांति पाई है यीशु के नाम से। हमने पाई है क्षमा मुक्ति श्रापों से। हमने शांति पाई है यीशु के नाम से। हमने पाई है क्षमा मुक्ति श्रापों से। तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया। अब हम ना डरेंगे, यीशु जो साथ है। शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। अब हम ना डरेंगे, यीशु जो साथ है। शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया। शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम। शालोम शांति और सलाम मेरे यीशु का पैगाम। शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम।
और सलाम मेरे यीशु का पैगाम। तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया। एक आणखी एक गीत आहे, हमको मिली है शांति प्रभु तेरे उद्धार मुझसे। हमको मिली है शांति प्रभु तेरे उद्धार मन से। हमको मिली है शांति प्रभु तेरे उद्धार मन से। प्यार तुझे करते हैं हम अपने जीवन भर में, प्यार तुझे करते हैं हम अपने जीवन भर में। हमको मिली है शांति प्रभु तेरे उद्धार मन से। हमको मिली है शांति प्रभु तेरे उद्धार मन से। सुनकर तेरा नाम हम करते हैं प्रणाम। सुनकर तेरा नाम हम करते हैं प्रणाम। झूठे सारे बंधन करूँगा मैं बंधन, झूठे सारे बंधन करूँगा मैं बंधन, क्योंकि तू महान है, क्योंकि तू महान है। हमको मिली है शांति प्रभु तेरे उद्धार मन से। हमको मिली है शांति प्रभु तेरे उद्धार मन से। खून बहाया है, पापों को धोया है। खून बहाया है, पापों को धोया है। तू ही मेरा दाता, तू ही मेरा दाता, तू ही मेरा दाता, तू ही मेरा त्राता, तू ही मेरा सब कुछ है, तू ही मेरा सब कुछ है। हमको मिली है शांति प्रभु तेरे उद्धार मन से। हमको मिली है शांति प्रभु तेरे उद्धार मन से। राह तो लंबी है, साथी तू ही है। राह तो लंबी है, साथी तू ही है। तू ही मेरा दीपक, तू ही मेरा रक्षक, तू ही मेरा दीपक, तू ही मेरा रक्षक, तू ही मेरा सब कुछ है, कुछ है। हमको मिली है शांति प्रभु तेरे
तुझे करते हैं हम अपने जीवन भर में, याद तुझे करते हैं हम अपने जीवन भर में। हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से। आपण सर्वजण उभे राहूया. आणि पवित्र अतिपवित्र स्थान में ले चल प्रभु, प्रार्थनेत जात असताना हे आपण सर्वजण मिळून गीत गाऊया. पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु. पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु, मुझको तो अपने लहू से धो दे मेरे प्रभु. पवित्र पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु, मुझको तो अपने लहू से धो ले मेरे प्रभु. तेरे सामने झुकते सजदा हम करते हैं, तेरे सामने झुकते हैं सजदा हम करते हैं. आत्मा और सच्चाई से आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं. शुद्ध जल तू छिड़क दे मन को मेरे बदल दे. प्रार्थना है हमारे आत्मा से तू भर दे. शुद्ध जल तू छिड़क दे मन को मेरे बदल दे. प्रार्थना है हमारे आत्मा से तू भर दे. तेरे सामने झुकते हैं सजदा हम करते हैं. तेरे सामने झुकते हैं सजदा
सजदा हम करते हैं आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु मुझको तू अपने आहू से धो दे मेरे प्रभु तेरे सामने झुकते हैं सजदा हम करते हैं तेरे सामने झुकते हैं सजदा हम करते हैं आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं आत्मा और सच्चाई से आराधना करते सर्वसम्मत देव बाप्पा प्रभू तुझ्या जवळ येतो परमेश्वर पिता तू आम्हाला जाणतोस परमेश्वर पिता आम्ही तुझे लेकरू आहे परमेश्वर पिता प्रभू आमच्यावर दया कर कृपा कर परमेश्वर पिता परमेश्वर पिता दैनंदिन जीवनात परमेश्वर पिता आमच्याकडून चुका होतात परमेश्वर पिता तरी पण तू आम्हाला माफ करतोस परमेश्वर पिता तू खूप दयाळू आहे परमेश्वर पिता दयाळू कृपाळू आहे परमेश्वर पिता सर्वश्रेष्ठ आहे परमेश्वर पिता प्रभू तुझी अशीच कृपा परमेश्वर पिता आमच्यावर असू दे परमेश्वर पिता परमेश्वर पिता असा दिवस तू आम्हाला दिला म्हणून तुझी खार मानतो परमेश्वर पिता प्रभूजी तुझ्या जवळ येतो परमेश्वर पिता आराधना करतो परमेश्वर पिता प्रभूजी आमच्यावर कृपा कर प्रभू ही विनंती करतो परमेश्वर पिता कोणी कष्टात असेल परमेश्वर पिता कोणी दुःखात असेल त्यांची काळजी घे कोणी रोगात असेल परमेश्वर पिता त्यांचा रोग तू काढून घे परमेश्वर पिता येशूच्या नावामध्ये परमेश्वर पिता तू त्यांचा रोग दुःख परमेश्वर काढून घे परमेश्वर पिता आणि त्यांना चांगला जीवन तू दे परमेश्वर पिता त्यांनी परमेश्वर पिता फक्त आणि फक्त तुझा गौरव करावा तुझं वचन वाचावा तुझ्या वचनावर चालावं परमेश्वर पिता त्याच्यासाठी त्यांचा तू सहाय मदत कर परमेश्वर पिता आमचा तू सहाय मदत कर परमेश्वर पिता आजचा दिवस परमेश्वर पिता तुझ्या हातात सोपवतो परमेश्वर पिता परमेश्वर पिता हा दिवस तू आमचा चांगला कर आणि आम्हाला परमेश्वर पिता चांगली बुद्धी दे आणि तुझ्या वचनावर चालावा त्याच्यासाठी सामर्थ्य शक्ती तू पुरव परमेश्वर पिता आणखी मागण्यासाठी काही नाही परमेश्वर पिता सर्व काही देणारा बाप तूच आहे येशूच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तू ऐक आमेन परमेश्वर देवबापाचं जे वचन आहे त्याकडं आपलं लक्ष आपण लावूया आणि आज मननासाठी दुसरे राजे 12वा अध्याय तर 22व्या अध्यायापर्यंत आपण आपल्या समोर ठेवणार आहोत 12 ते 22 10 अध्याय आपल्या समोर आज असणार आहेत त्यांचं वाचन या सर्व अध्यायांचं वाचन आपण करणार नाही परंतु जसजशी गरज पडेल तसतसं काही रेफरन्सेस मी तुम्हाला देईल काही वचने आपण त्या ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न करणार आहोत या प्रार्थना करूया देवबापा आम्ही तुझे आभार मानतो तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला उंचावितो पुन्हा आज आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये आहोत पवित्र देवबापा तुझं वचन आम्ही वाचत असताना ते त्यावर मनन करत असताना तू आमचं सहाय्य कर देवबापा तू आमचे
कान उघड, आमचं मन उघड, ते समजण्यासाठी आमचं सहाय्य कर. आणि विशेष करून तुझ्या वचनांचं जे सामर्थ्य आहे पवित्र देव बापा, ते सामर्थ्य तू आम्हावरती ओत प्रभूचे. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. दुसरे राजे या पुस्तकाचा अभ्यास आपण या महिन्यामध्ये सुरू केलेला आहे. आणि जो पहिला रविवार होता, मागचा जो पहिला रविवार होता, त्या रविवारी आपण अलिशाच्या जीवनावरती आपलं लक्ष केंद्रित केलं. याआधी पहिले राजेमधून आपण एलियाच्या जीवनाचा अभ्यास केला आणि मागच्या रविवारी दुसरे राजेमधून आपण अलिशाच्या जीवनाचा अभ्यास केला. आणि अलिशाच्या जीवनाचा अभ्यास करत असताना, या संदेशाचा अभ्यास आपण करत असताना, त्यामध्ये अलिशाचं जे पाचारण आहे आणि त्याच्या सेवेची जी सुरुवात आहे त्यावरती आपण मनन केलं. त्यानंतर अलिशाच्या सेवेमध्ये जी चमत्कार घडलेत, की जी चमत्कार त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतात, पुष्कळ चमत्कार त्या ठिकाणी आहेत, परंतु 2च चमत्कार जी आहेत ती आपण आपल्या पुढे घेतली. आणि मग शेवटी अलिशाचा जो मृत्यू आहे त्याकडे देखील आपण आपलं लक्ष पुरवलं. या प्रकारे मागच्या रविवारी अलिशाच्या जीवनाचा अभ्यास आपण केलेला आहे. आता दुसरे राजे 12व्या अध्यायापासून तर 22व्या अध्यायापर्यंत आपण काय पाहणार आहोत. या सर्व अध्यायांमध्ये आपण राजांकडे लक्ष देणार आहोत. आता राजेंचा अभ्यास करत आहोत, इस्रायलच्या इतिहासाचा अभ्यास आपण करत आहोत. आणि इस्रायलच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना जी सर्व राजे आम्हाला या इस्रायलच्या इतिहासामध्ये दिसतात त्यांची ओळख आम्हाला असायला पाहिजे. आणि म्हणून जे सर्व राजे आहेत ते आम्हाला त्या ठिकाणी माहीत असायला पाहिजे. कोणाला सांगता येईल बरं, एकूण किती राजे इस्रायलच्या इतिहासामध्ये आम्हाला पाहायला भेटतात? एकूण किती राजे इस्रायलच्या एकंदर इतिहासामध्ये आम्हाला पाहायला भेटतात? किती? ऑस्कर 39 म्हणतो. 39 आहेत का? इस्रायलच्या इतिहासामध्ये आम्हाला एकूण 42 राजे आम्हाला पाहायला भेटतात. इस्रायलच्या सर्व इतिहासामध्ये आम्हाला एकूण 42 राजे आम्हाला पाहायला भेटतात. एक चार्ट त्या ठिकाणी तुमच्या समोर मी ठेवत आहे. कठीण असेल, ऑस्कर जर झालं शक्य तर प्रयत्न करावा झूम करण्याचा. तुम्हाला नावं वाचून दाखवत आहे आणि हा चार्ट फार महत्त्वाचा असेल. हा चार्ट तुम्हाला परीक्षेत 10 मार्क मिळवून देऊ शकतो. हा चार्ट तुम्हाला परीक्षेत 10 मार्क मिळवून देऊ शकतो. ओके, आता इस्रायलचे जे राजे आहेत, आम्हाला माहित आहे की शास्त्यांचा काळ संपला. शास्त्रांचा काळ संपल्यानंतर शेवटचा शास्ता कोणाकडे पाहिला आपण? कोण होता शेवटचा? बापरे, आपण पुढं चाललो आणि मागं सगळं विसरत चाललो. शमूएल. ओके, शमूएलानंतर आम्हाला पाहायला भेटतं की राजांची कारकीर्द सुरू झाली. मग पहिला राजा कोण होता त्या ठिकाणी? शाऊल आम्हाला पहिला राजा पाहायला भेटतो. इस्रायलचा पहिला राजा आम्हाला शाऊल पाहायला भेटतो. मग शाऊलानंतर दावीद त्या ठिकाणी आम्हाला दिसतो आणि मग दाविदानंतर शल्मोन आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आणि मग शल्मोनानंतर आम्ही पाहतो की इस्रायल राज्य जे आहे ते 2 भागांमध्ये विभागल्या गेलं. मग इस्रायलचे जे विभाजित राज्य आहे, ज्यामध्ये एका बाजूला आहे यहुदा आणि एका बाजूला आहे इस्रायल. मग आता यहुदा या राज्यामध्ये एकंदर 20 राजे आहेत. विभाजित राज्यानंतर एकंदर 20 राजे त्या ठिकाणी आहेत. त्यांची नावं मी तुमच्यासाठी वाचत आहे. रहबाम, अबियाम, आसा, यहोशवाफाट, यहोराम, अहज्या, अथल्या, यहोआश किंवा योवाश, अमस्या, अजर्या किंवा उज्जिया, योथाम, आहाज,
हिचकिया, मनश्शे, आमोन, योशिया, यहोआहाज, यहोयाकीम, यहोयाखीन, सिदकिया असे एकंदर 20 राजे आम्हाला यहुदाच्या राज्यामध्ये पाहायला भेटतात. त्यानंतर आम्ही ज्यावेळेस इस्रायलकडे येतो, या इस्रायल राज्यामध्ये 19 राजे आम्हाला पाहायला भेटतात. ते ह्याप्रमाणे यराबाम, नादाब, बाशा, एला, जिम्री, अम्री, आहाब, अहज्या, यहोराम, येहू, यहोआहाज, यहोआश, यराबाम 2, जखर्या, शल्लूम, मनहेम, पकह्या, पेकह आणि होशे असे एकंदर 19 राजे इस्रायल राज्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतात. म्हणजे विभाजित राज्यामध्ये यहुदाचे 20, इस्रायलचे 19 असे एकूण 39 आणि पहिले 3 या प्रकारे 40, 41 आणि 42 राजे आम्हाला या इस्रायलच्या इतिहासामध्ये या राज्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतात. आणि ख्रिस्तपूर्व 925 पासून तर 586 पर्यंत ही सर्व राजे जी आहेत आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. किती होतील वर्ष? ख्रिस्तपूर्व 925 पासून तर 586 वर्ष. म्हणजे किती वर्षांचा इतिहास आहे हा? टीचर्स लोक विशेष करून जे मॅथ शिकवतात, 925 मधून 586 गेले, किती राहिलेत? 300 समथिंग, मला वाटतं 349 वगैरे काहीतरी येतील त्या ठिकाणी. हा एवढ्या वर्षांचा इतिहास आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. प्रियांनो, हा चार्ट जो आहे हा आपल्या चर्चच्या ग्रुपवर आपण टाकूया, जेणेकरून तुम्हाला अभ्यासासाठी त्या ठिकाणी मदत होईल. मग आता आपण ह्या 39 राजांचा अभ्यास तर एका दिवसात करू शकत नाही, परंतु ह्या राजांमध्ये, या 39 राजांपैकी केवळ 8 राजे यांना चांगले राजे म्हटलेलं आहे. पहिले 3 आपण काउंट करत नाही, विभाजित राज्यामध्ये आपण आहोत, म्हणून आपण जेव्हा पण राजांचा उल्लेख करू, पहिले 3 राजे सोडून विभाजित राज्यांमधले जे 39 राजे आहेत त्यांच्याविषयी आपण विचार करत आहोत. या 39 राजांमध्ये केवळ 8 राजे चांगले राजे म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याकडे पाहिल्या जातात. आणि त्यातही एक विशेष आहे की हे 8ही राजे यहुदाचे राजे आहेत. यहुदावरती विभाजनानंतर ज्या 20 राजांनी राज्य केलं त्यामध्ये 8 राजे चांगले राजे त्या ठिकाणी आम्हाला दिसतात. इस्रायलच्या विभाजित राज्यामध्ये जे एकंदर 19 राजे आहेत त्यांना दुष्ट आणि वाईट राजे त्यांना म्हटलेलं आहे. परमेश्वराला जे आवडत नाही ते त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. म्हणजे जसं राज्य 2 भागांमध्ये विभागल्या गेलं, विभागलेल्या इस्रायलचा पहिला राजा जो यराबाम झाला, तेथून सुरुवात केली तर शेवटपर्यंत सर्व राजे जे आहेत ते परमेश्वराच्या विरुद्ध वागलेले, परमेश्वराला जे आवडत नाही ते त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही पाहता की 925 पासून या इतिहासाला सुरुवात झाली विभाजित राज्याच्या, आणि 721 मध्ये इस्रायल राज्य जे आहे ते बंदिवासात त्या ठिकाणी गेलं. यहुदा त्यावेळेस गेलं नाही. यहुदा कधी गेलं? यहुदा 586 मध्ये. म्हणजे इस्रायल बंदिवासात गेल्यानंतर आणखीन काही वर्षांनंतर हे जे यहुदाचं राज्य आहे तेही बंदिवासात गेलं. परंतु या यहुदाच्या राजांमध्ये ही जी काही चांगली राज्य होऊन गेली, ही जी चांगली राज्य होऊन गेले, ज्यांनी ज्या काही सुधारणा यहुदाच्या राज्यामध्ये केल्या, त्या सुधारणेमुळे, त्यांच्या चांगुलपणामुळे यहुदा राज्य जे आहे ते आणखीन काही काळ त्या ठिकाणी टिकाव धरू शकलं. परंतु इस्रायलमध्ये कोणीही चांगला राजा आम्हाला दिसत नाही, आणि म्हणून यहुदाच्या आधी ते गुलामगिरीमध्ये गेलेले आहेत. आज या 8 राजांचं स्मरण आपण करणार आहोत. ही जी
8 राजे आहेत ज्यांच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं की त्यांना चांगले राजे म्हणून त्या ठिकाणी म्हटल्या गेलेलं आहे. या 8 राजांचं स्मरण आपण करणार आहोत. लवकर लवकर आपण त्यावरून जाणार आहोत. त्यामध्ये पहिला राजा यहुदाबद्दलच आहे आता ह्या सगळे, कारण हे यहुदाचेच 8ही राजे आहेत. आणि म्हणून जो पहिला चांगला राजा यहुदाच्या इतिहासामध्ये आम्हाला दिसून येतो, या राजांच्या इतिहासामध्ये, त्याचं नाव आहे आसा. आसाला चांगला राजा त्या ठिकाणी म्हटलेला आहे. आणि जर तुम्ही पहिले राजे 15वा अध्याय वाचला, कारण तिथून सुरुवात झालेली, जरी आपलं पहिले राजे पुस्तक संपलेलं आहे तरी त्याचा रेफरन्स जो आहे हा आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. पहिले राजे 15व्या अध्यायामध्ये आसाची कारकीर्द सुरुवात आम्हाला त्या ठिकाणाहून दिसते. आणि आसाने एकंदर 41 वर्ष त्या ठिकाणी राज्य केलं. आसाने एकंदर 41 वर्ष राज्य केलं. त्याच्या सेवेमधले काही पॉइंट्स या ठिकाणी आहेत. आसाने परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगले ते केले. परमेश्वराचं वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं. दुसरी गोष्ट जी फार महत्वाची आहे की आसाने काय केलं. आसाने आपल्या आईला राजमातेच्या पदावरून काढून टाकलं. काय केलं आसाने. आपल्या स्वतःच्या आईला, जिला राजमातेचं पद त्या ठिकाणी मिळालेलं होतं, त्या पदावरून तिला काढून टाकलं. काढून टाकण्याचं कारण काय होतं माहिती आहे का. त्याने आपल्या आईला या पदावरून काढलं. त्याचं कारण हे की त्याची आई मूर्तिपूजीमध्ये ती अडकली होती. तिने जी मूर्तिपूजा केली त्यामुळं आसाने आपल्या स्वतःच्या आईला त्या पदावरून काढून टाकला. आणि आपण राजांचा अभ्यास करत असताना वारंवार या गोष्टीवरती मी भर देत आहे की देवाला जर सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीचा वीट असेल तर ती म्हणजे मूर्तिपूजा आहे. निर्माणकर्त्याचं गौरव निर्मितीला देणं हे देवाला मुळीच आवडत नाही. हा परमेश्वर ईर्षावान परमेश्वर देखील आहे, हा न्यायी परमेश्वर देखील आहे आणि त्याला ते आवडत नाही. आणि म्हणून ज्या अर्थी हा आसा जो आहे आपल्या स्वतःच्या आईला त्या राजपदावरून काढून टाकत आहे, यावरून आम्हाला दिसून येतं की परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगलं ते करण्याकडं आसाचं लक्ष लागलेलं होतं. आणि असं म्हटलेलं आहे की आसाच्या पूर्ण हयातीमध्ये त्याचं मन जे आहे ते परमेश्वराकडं लागलेलं होतं. आसाचा जो मृत्यू आहे, आसाचा मृत्यू वृद्धपकाळी त्याला पायांचा विकार झाला. त्याच्या पायांचा काय विकार झाला हे स्पष्टपणे सांगितलेलं नाहीये, परंतु ज्यावेळेस तुम्ही पहिले राजे 15व्या अध्यायापासून काही वचने वाचता तुम्हाला दिसून येईल की पायांच्या विकारामुळं वृद्धपकाळी आसा जो आहे त्या ठिकाणी मरण पावला. मग त्यानंतर आम्हाला यहोशवाफाट हा दुसरा चांगला राजा आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. यहोशवाफाट. आणि यहोशवाफाट याचा रेफरन्स जो आहे हा आम्हाला दुसऱ्या इतिहासामध्ये सापडतो. दुसरे इतिहास 17वा अध्याय ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्या ठिकाणी यहोशवाफाट या संदर्भात त्याच्या कारकिर्दीविषयी आम्हाला वाचायला भेटतं. यहोशवाफाट याने 25 वर्षे राज्य केलेलं आहे. 25 वर्ष त्याने राज्य केलं. त्याच्या संदर्भात देखील काही पॉइंट्स आहेत ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जे चांगले परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगले ते यहोशवाफाट याने केले. परमेश्वराने यहोशवाफाटाच्या द्वारे राष्ट्राला मजबूती दिली. यहोशवाफाटाने आणखीन काय केलं की आपल्या लोकांना शिस्त लावण्यासाठी त्याने नियमशास्त्र लोकांना शिकवण्याची व्यवस्था केली. शिस्त कुठून येते बरं. शिस्त आम्हाला कुठून येते. आज्ञांपासून. नियमशास्त्र आम्हाला शिस्त लावणारं आहे. परमेश्वर हा शिस्तीचा परमेश्वर आहे प्रियांनो. आणि म्हणून आपण वेळेवर प्रत्येक गोष्ट करावी. आपल्या जीवनामध्ये डिसिप्लिन असावं, शिस्त आमच्या जीवनामध्ये असावी, ही फार महत्त्वाची आहे. आम्ही जर स्वतःला देवाचे लोक म्हणतो, आम्ही जर स्वतःला देवाची लेकरं म्हणतो, परंतु आमच्या जीवनाला शिस्त नाही, जर आमचं जीवन बेशिस्तीचं जीवन आहे, मनात वाटेल तसं जगावं
जर ह्या प्रकारे आम्ही आमचं जीवन जगतो तर आम्हाला विचार करावा लागेल की आम्ही खरंच आपल्या स्वतःला देवाची लेकरं आम्ही म्हणू शकतो का? यहोशवाफाटने काय केलं? त्या ठिकाणी जे याजक आहे, जे शिक्षक आहे, असे जे संदेष्टे आहे, त्या सर्वांना यहुदाच्या शहरांमधून त्याने पाठवलं आणि लोकांना नियमशास्त्र त्याने शिकवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली. उद्देश हा होता की त्यांना शिस्त असायला पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या कारकिर्दीमध्ये एक चूक देखील आम्हाला पाहायला भेटते आणि ती म्हणजे इस्रायलचा राजा यहोशवाफाट यहुदाचा राजा आहे. इस्रायलचा राजा आहाब याच्या घराण्याशी यहोशवाफाट याने सोयरीक केली आणि ती देवाला आवडली नाही. ज्यावेळेस तुम्ही त्याच्या जीवनाचा अभ्यास करता त्यावेळेस हे देखील त्या ठिकाणी पाहायला भेटतं की आहाबाच्या घराण्याशी जी सोयरीक त्याने केली त्यामुळं परमेश्वराला ते आवडलं नाही. यहोशवाफाट याने ज्या प्रकारे शिक्षक नेमले त्याच प्रकारे त्याने न्यायाधीश देखील त्या ठिकाणी नेमले. या प्रकारे यहोशवाफाट जो आहे दुसरे इतिहास 17व्या अध्यायामध्ये आम्ही त्याच्या संदर्भात वाचू शकतो. त्यानंतर तिसरा राजा, यहुदाचा जो तिसरा राजा ज्याला चांगला राजा म्हटलेला आहे तो म्हणजे यहोआश किंवा योवाश. दोन नावांनी त्या ठिकाणी त्याचा उल्लेख आलेला आहे, यहोआश किंवा योवाश. आणि त्याचा जो संदर्भ आहे, त्याचा रेफरन्स जो आहे तो दुसरे राजे 12 मध्ये आम्हाला दिसून येतो. दुसरे राजे 12वा अध्याय यामध्ये त्याचा रेफरन्स आहे. आणि योवाश याने एकंदर 40 वर्षे राज्य केलं. एकंदर 40 वर्ष त्याने त्या ठिकाणी राज्य केलं. त्यानेही देवाच्या दृष्टीने जे नीट ते त्या ठिकाणी केलं. योवाश याने प्रामुख्याने मंदिराची डागडुजी केली आणि मंदिराची जी दुरुस्ती आहे ती त्या ठिकाणी योवाशने केलेली आहे. त्याच्या सेवेमध्ये, त्याच्या कारकिर्दीमध्ये हा एक महत्त्वाचा भाग आम्हाला दिसून येतो की जो काही पैसा त्या ठिकाणी मंदिरामध्ये जमा होत होता, जे काही त्या ठिकाणी येत होतं, योवाशने ते काम करणाऱ्यांकडे सुपूर्त केलं आणि त्यांनी मंदिराची डागडुजी केली, मंदिराची दुरुस्ती त्याने त्या ठिकाणी केली. योवाशचा जो मृत्यू आहे त्या संदर्भात असं तुम्हाला वाचायला भेटेल की त्याच्या चाकरांनी त्याच्याशी फितुरी केली आणि त्याला जीवे मारले. योवाशचा मृत्यू कसा झाला? त्याच्याच चाकरांनी त्याच्यासोबत धोका केला, त्याच्यासोबत फितुरी केली आणि त्याला जीवे मारले. योवाश नंतरचा जो राजा आहे अमस्या हा याला देखील एक चांगला राजा म्हटलेला आहे. आणि अमस्याचा जो रेफरन्स आहे दुसरे राजे 14वा अध्याय आम्हाला पाहायला भेटतो. याने एकंदर 29 वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते त्याने केले. अमस्या आता हा देखील योवाशचाच मुलगा, बरं, योवाशचाच मुलगा अमस्याने ज्यांनी आपल्या वडिलांचा म्हणजे योवाशचा घात केला होता त्याने जीवे मारले. परंतु असं म्हटलेलं आहे की त्यांच्या मुलांना त्याने काहीच केलं नाही. त्याच्या मागचं कारण असं आहे की मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेलं आहे की बापाबद्दल मुलाला किंवा मुलाबद्दल बापाला शासन करू नये. ज्याने पाप केलेलं आहे त्यालाच त्याचं शासन झालं पाहिजे. आणि मोशेच्या या नियमशास्त्राप्रमाणे अमस्याने ज्याने त्याच्या वडिलांचा घात केला होता त्या लोकांना, त्या चाकरांना त्याने मारलं. परंतु जे त्यांची संतती होती त्यांना त्याने काहीही केलं नाही. आणि म्हणून यावरून देखील आम्हाला लक्षात येतं की अमस्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचं जे नियमशास्त्र होतं त्याकडं तो विशेष लक्ष देणारा म्हणून आम्हाला पाहायला भेटतं. त्याने इस्रायल बरोबर युद्ध केलं आणि इस्रायल बरोबर जे युद्ध त्याने केलं त्यामध्ये तो हरला. त्याच्या विरुद्ध म्हणजे अमस्या विरुद्ध कट झाल्यामुळे लाखिशास पळून गेला. परंतु लोकांनी त्याचा पाठलाग करून त्याला त्या ठिकाणी मारून टाकलं. अमस्या संदर्भात आम्हाला त्या ठिकाणी या काही गोष्टी पाहायला भेटतात. 5वा जो राजा त्या ठिकाणी आहे त्याचं नाव अजर्या
किंवा उज्जिया, हा देखील या दोन्ही नावाने त्याचा उल्लेख आहे. अजर्या किंवा उज्जिया, त्याचा रेफरन्स दुसरे राजे 15 मध्ये आम्हाला दिसून येतो. आणि त्याने एकंदर 52 वर्ष त्या ठिकाणी राज्य केलेलं आहे. 52 वर्षाचं राज्य त्याचं आहे. त्याने देखील परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट चांगले ते त्याने केलं. या अजर्याच्या जीवनामध्ये, या अजर्याची कारकीर्द ज्यावेळेस तुम्ही वाचता ना, जशी शल्मोनाची कारकीर्द होती. शल्मोनाच्या कारकिर्दीत आम्ही काय पाहिलं की सुरुवात खूप चांगली केली आणि चांगल्या सुरुवातीनंतर आम्ही पाहतो की त्याच्या बायकांनी त्याचं मन बिघडवलं, परमेश्वरापासून फिरवलं आणि मग परमेश्वराला जे आवडत नाही ते त्याने केलं. या उज्जियाच्या जीवनातही आम्हाला तशाच प्रकारचं पाहायला भेटतं. जोपर्यंत तो परमेश्वराच्या भजनी लागलेला होता, जखर्या याच्या कारकिर्दीमध्ये जखर्याचा उल्लेख देखील, जखर्या संदेशाचा उल्लेख देखील त्या ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळेल. त्याच्या संदर्भात त्या दिवसांमध्ये परमेश्वराच्या तो भजनी लागलेला असताना त्याचं कल्याण त्या ठिकाणी झालेलं आम्हाला दिसून येतं. परंतु नंतर त्याचं हृदय उन्मत्त झालं म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं. आणि त्याने काय केलं की परमेश्वराच्या मंदिरामध्ये धूप वेदीवर धूप जाळण्याचा प्रयत्न त्याने केला. त्या ठिकाणी जे सर्व याजक वर्ग होते त्या याजकांनी त्याला मना केली. त्यांना सांगितलं की तुझं ते काम नाही, तू ते नको करू. परंतु त्या ठिकाणी हा जो अजर्या आहे किंवा हा जो उज्जिया आहे हा त्या ठिकाणी ऐकत नव्हता. त्याला त्या ठिकाणी राग आला आणि जो प्रयत्न त्याने त्या ठिकाणी केला त्यामुळं परमेश्वराने त्याला तडाखा दिला. त्याला चांगलं पण म्हटलेलं आहे, बरं, त्याला चांगलं म्हटलेलं आहे, परंतु तरीही त्याला परमेश्वराचा तडाखा मिळाला आणि त्याचं शरीर कोडांनी भरून गेलं. कोड त्याच्या शरीरावरती फुटलं, कपाळावर त्याच्या कोड दिसू लागलं. आणि मग याजकांनी ते पाहिलं आणि त्याला म्हटलं की तू लवकर आता इथून निघून जा. त्याच्याही लक्षात आलं की परमेश्वराचा तडाखा मला बसलेला आहे. तो त्या ठिकाणाहून निघून गेला आणि असं म्हटलेलं आहे की तो त्या ठिकाणी पूर्णपणे कोडी झाला आणि एका वेगळ्या खोलीत तो त्या ठिकाणी राहत होता आणि त्या ठिकाणाहून त्याने त्याचं राज्य चालवलेलं आहे. 52 वर्ष त्याने त्या ठिकाणी राज्य केलं. या अजर्याला शेतीची फार आवड होती आणि शेती आणि असं म्हटलेलं की त्याच्याकडे पुष्कळ जनावरं होती. आम्हाला माहिती आहे की शेती म्हटलं म्हणजे जोड व्यवसाय जनावरांचा त्या ठिकाणी येतो आणि त्याच्या इतिहासामध्ये त्याच्या कारकिर्दीमध्ये आम्हाला त्या गोष्टी पाहायला भेटतात. मग अजर्यानंतर त्याचा जो मुलगा आहे योथाम हा त्या ठिकाणी राजा झाला आणि योथामाचा जो रेफरन्स आहे दुसरे राजे 15 मध्येच तुम्हाला तो वाचायला मिळेल. एकंदर 16 वर्ष त्याने राज्य केलं आणि त्याच्याही संदर्भात असं म्हटलेलं आहे की परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट जे चांगलं ते त्याने केलं. या योथामाबद्दल आम्हाला एक आणखीन गोष्ट पाहायला भेटते की जेव्हा त्याचा बाप उज्जिया याला कोड फुटलं आणि तो एका खोलीमध्ये त्याने स्वतःला बंद करून घेतलं, त्यानंतर तो त्या ठिकाणाहून जरी राज्य चालवत होता परंतु हा योथाम त्याच्या जागेवरती लोकांचा न्याय त्या ठिकाणी तो करत होता. आणि मग आपल्या बापानंतर योथाम त्या ठिकाणी राज्यावरती आला. या योथामाने मंदिराच्या वरचा जो दरवाजा आहे त्याचं बांधकाम त्याने केलं. तो दरवाजा त्याने त्या ठिकाणी बांधलं आणि योथामाबद्दल असं म्हटलेलं आहे की तो कधीही मंदिरात जात नव्हता. योथाम कधीही मंदिरात जात नव्हता. काय कारण असावं बरं याचं? आम्ही जस्ट एक कल्पना करू शकतो की त्याने पाहिलं की त्याच्या बापाबरोबर काय झालं, आपल्या वडिलांसोबत काय झालं आणि आपल्या वडिलांना परमेश्वराच्या मंदिरात काय तडाखा त्याला मिळाला. कदाचित हे एक कारण त्या ठिकाणी असू शकतं आणि त्यामुळं हा जो आहे हा परमेश्वराच्या मंदिरात कधी प्रवेश करत नव्हता. शेवटचे 2 राजे झाले. इतिहास म्हटला की थोडंसं कंटाळा येतो परंतु हा महत्त्वाचा आहे म्हणून या काही गोष्टी मी तुमच्या समोर ठेवत आहे. योथाम नंतर जो 7वा राजा आहे हिजकिया, दुसरे राजे 18 मध्ये आम्हाला त्याचा उल्लेख दिसून येतो आणि हिजकियाने 29 वर्ष राज्य केलं. 29 वर्ष परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगलं जे नीट ते त्याने केलं. मूर्तीपूजेचं उच्चाटन त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये केलं
आणखीन एक महत्वाचा उल्लेख त्याच्या संदर्भात आहे की मोशेने जो पितळेचा सर्प केला होता, आठवतो का तुम्हाला? ग्रंथपंचकामध्ये ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला, तो पितळेचा सर्प तुम्हाला आठवतो का? काय होतं त्या ठिकाणी, कशासाठी बनवला होता तो? सर्पदंश ज्यांना होतो है ना, तेव्हा काय होत होतं की ज्यांनी त्या पितळेच्या सापाकडे पाहिलं ते वाचत होते. तो जो पितळेचा सर्प मोशेने केलेला होता तो हिजकियाच्या कारकिर्दीपर्यंत तसाच होता. हिजकियाच्या कारकिर्दीमध्ये. मग आता तुम्ही विचार करा की अरण्यात त्या ठिकाणी मोशेने जो सर्प तयार केला तो हिजकियाच्या कारकिर्दीपर्यंत तसाच होता. आणि असं म्हटलेलं आहे की लोक त्या सर्पालाही धूप जाळत होते, त्या सर्पालाही लोक धूप जाळत होते. आणि म्हणून हिजकियाने काय केलं की या पितळी सर्पाचं चूर्ण त्याने त्या ठिकाणी केलं. हा पितळेचा जो सर्प आहे हिजकियाने तो त्या ठिकाणी तो नाश केला, त्याचं चूर्ण त्याने केलं. आणि या पितळेच्या सर्पाला त्या ठिकाणी नहुशतान हे नाव देण्यात आलेलं होतं. नहुशतान याचा अर्थ पितळेचा तुकडा असं नाव त्या पितळेच्या सर्पाला त्या ठिकाणी दिलेलं होतं. हिजकियाचं जे जीवन आहे, त्याची जी कारकीर्द आहे ना, फार वाचण्यासारखी आहे. सुंदर त्या ठिकाणी त्याच्या कारकिर्दीमध्ये सुंदर घटना आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. हिजकियाचा जो विश्वास आहे, हा विश्वास त्या ठिकाणी फार मोठा आम्हाला पाहायला भेटतो. आणि त्याच्या विश्वासामुळं त्या ठिकाणी यहुदाचा बचाव, सनेरीबाच्या हातून यहुदाची सुटका आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. त्या ठिकाणी सनेरीबाच्याकडून एक व्यक्ती त्या ठिकाणी येतो ज्याचं नाव रबशाके असं म्हटलेलं आहे. आणि हा त्या वेशीजवळ येऊन, त्या तटाजवळ येऊन यहुदी लोकांना घाबरवतो, भीती दाखवतो. आणि तो म्हणतो की तुम्ही हिजकियाचं ऐकू नका. हिजकिया तुम्हाला म्हणतो की देवबाप आपलं रक्षण करेल. खूप त्या ठिकाणी हा जो व्यक्ती आहे देवाविरुद्ध बोलतो. या यहुदी लोकांचा विश्वास त्या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न करतो. परंतु हिजकिया त्या ठिकाणी ठाम आहे. आणि असं म्हटलेलं आहे की परमेश्वराने त्या लोकांचं संरक्षण त्या ठिकाणी केलं. हा जो रबशाके आहे त्याच्याच लोकांमध्ये देवाने मरी पाठवली आणि ते लोक लाखोच्या संख्येमध्ये ते त्या ठिकाणी त्यांच्या त्या ठिकाणी मरण पावलेले दिसून आले आणि लोक वापस गेले. हिजकियाच्या संदर्भात आम्हाला हे देखील पाहायला भेटतं की देवाने त्याचं आयुष्य 15 वर्षांनी वाढवलं. हिजकिया हा तो राजा आहे की ज्याचं आयुष्य देवाने 15 वर्षांनी वाढवलं. हा हिजकिया राजा आहे की ज्याच्या कारकिर्दीमध्ये वेळ जो आहे हा थोडासा माग सरकवण्यात आला. ही साधी गोष्ट नाही बरं. म्हणजे आपण घड्याळचा काटा माग करावा एवढं सहज आणि सोपं ते नाही. जे काउंट करणारे आहेत, जे टाइम काउंट करणारे आहेत, त्यांना त्या टाइम काउंटमध्ये जे काही डिफरन्स दिसतात ते त्यांच्या पवित्र शास्त्रामधून ते भरून येतात की हा वेळ का या ठिकाणी तफावत आहे. ती तफावत पवित्र शास्त्राच्या अभ्यासातून ते लोक भरून काढत असतात. हिजकियाच्या कारकिर्दीमध्ये वेळ जो आहे हा थोडा माग सरकवण्यात आला होता. आणि असं म्हटलेलं आहे की परमेश्वरावरती हिजकियाचा जो भाव होता, त्या भावाच्या संदर्भात, त्या विश्वासाच्या संदर्भात त्याच्या तोडीचा दुसरा राजा झाला नाही. हे उल्लेख आम्हाला हिजकियाच्या संदर्भात दिसून येतात. आणि शेवटचा जो राजा त्या ठिकाणी आहे योशिया, ज्याचा उल्लेख दुसरे राजे 22 मध्ये आम्हाला पाहायला भेटतो. त्याने 31 वर्ष राज्य केलं. 8 वर्षाचा असतानाच तो राज्य करू लागला. आम्ही विचार करू शकतो की काय परिस्थिती असेल. केवळ 8 वर्षाचा तो होता योशिया आणि तो राज्य करू लागला. परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट त्याने केलं आणि तो उजवी डावीकडे वळला नाही. मंदिराची डागडुजी व दुरुस्ती त्याने केली. आणि मंदिरात जे नियमशास्त्राचा ग्रंथ त्या ठिकाणी सापडला तो त्याने ऐकला आणि त्यावरून त्याने पश्चाताप करून देवाबरोबर हा करार केला की तो देवाबरोबर विश्वासू राहील आणि देवबापाच्या आज्ञांचं पालन तो करेल. आणि त्याच्याबरोबर राज्यातील जे लोक आहे त्यांनी देखील तो करार त्या ठिकाणी केला. मूर्तीपूजेचं उच्चाटन त्याने त्या ठिकाणी केलं. आणि तुम्हाला आठवत असेल की यराबामाच्या काळामध्ये
यहुदावरून एक संदेष्टा आला होता, देवाचा माणूस आला होता आणि यराबामाने बांधलेल्या वेदीविरुद्ध त्याने एक भविष्यवाणी केली होती. आठवते का ती? वाचूया आपण ती. पहिले राजे 13:2 मध्ये आम्हाला ती भविष्यवाणी पाहायला भेटते. पहिले राजे 13:2. परमेश्वराच्या आज्ञेवरून त्याने त्या वेदीविरुद्ध हे शब्द उच्चारले, हे वेदी, हे वेदी. परमेश्वर म्हणतो, पहा, दाविदाच्या घराण्यात योशिया नावाचा एक पुत्र जन्मेल, जे उच्च स्थानाचे याजक तुझ्यावर होम हवन करतात त्यांचा तो तुझ्यावर यज्ञ करेल, मानवाच्या अस्थी तुझ्यावरती तो जाळेल. ही जी भविष्यवाणी त्या देवाच्या माणसाने केली होती त्याची परिपूर्ती या योशियाच्या काळामध्ये आम्हाला पाहायला भेटते. दाविदाच्या घराण्यात योशिया नावाचा एक राजा जन्मेल आणि हाच तो योशिया आहे. आणि जर आम्ही दुसरे राजे 23 मधून जर आम्ही पाहिलं, 23 मधून दुसरे राजे 23, 21 आणि 22 2 वचने, 15 आणि 16 वचने मी तुमच्यासाठी वाचत आहे. दुसरे राजे 23, 15 आणि 16. मग बेथेल येथे जी वेदी होती आणि जे उच्च स्थान इस्रायलाकडून पाप करविणारा नबाट पुत्र यराबाम याने बांधले होते, ती वेदी व उच्च स्थान त्याने पाडून टाकले. ते उच्च स्थान जाळून टाकले, त्याचा भुगा केला व आशेरा मूर्ती जाळून टाकल्या. योशियाने वळून पाहिले, तो डोंगरावरील कबरी त्याच्या दृष्टीस पडल्या. त्याने माणसे पाठवून कबरीतून हाडे बाहेर काढून आणवली आणि ती त्या वेदींवर जाळून ती भ्रष्ट केली. या गोष्टी विधित करणाऱ्या देवाच्या माणसाने जे वचन कळवले होते तदनुसार हे घडले. त्या भविष्यवाणीची परिपूर्ती या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते. त्याचप्रमाणे योशियाच्या काळामध्ये वल्हांडण सण साजरा करण्यात आला. याचा उल्लेख करण्यामागचा उद्देश हा आहे, जर आम्ही 21 आणि 22 वचने जर वाचली, 23वा अध्याय, नंतर राजाने सर्व लोकांना आज्ञा दिली की या कराराच्या ग्रंथात लिहिले आहे त्याप्रमाणे तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ वल्हांडण सण पाळा. याचं महत्त्व यावरून दिसून येतं. आज असा वल्हांडण सण इस्रायलाचे शासन करीत होते त्यांच्या काळापासून व इस्रायलाचे राजे व यहुदाचे राजे यांच्या कारकिर्दीत कधी पाळण्यात आला नव्हता. म्हणून या ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख आपण करीत आहोत. आणि याचा जो मृत्यू आहे, योशियाचा जो मृत्यू आहे, मिस्री राजा फारो नखो याने त्याचा वध केला युद्धामध्ये. त्या ठिकाणी याचा वध त्या ठिकाणी झालेला आहे. प्रियांनो, एवढा वेळ या 8 राजांसंदर्भात त्यांचं स्मरण आपण केलं. काय शिकवतात आज ही 8 राजे? या 8 राजांकडून आपल्याला काय शिकायला मिळालं? कदाचित हा वेळ थोडासा कंटाळवाना, थोडासा बोर झाला असेल किंवा झोप येत असेल, परंतु तरीही या गोष्टी तुमच्या कानांवरती घातलेल्या आहेत. कारण प्रियांनो, ह्या 39 राजांमध्ये केवळ 8 राजे चांगले, देवाच्या दृष्टीने जे नीट ते करणारे, जरी त्यांच्या जीवनातही उणिवा होत्या, आम्ही पाहतो की त्यांनाही देवाचा तडाखा मिळाला, परंतु हे फार महत्त्वाचं आहे की त्यांच्यासाठी ही साक्ष देण्यात आली की ते चांगले होते. दाविदाच्याही जीवनामध्ये पाप झालं, दाविदही पडला, परंतु त्यालाही देवाच्या मनासारखं म्हटलेलं आहे. आज तुम्हाला आणि मला या गोष्टीचं उत्तेजन असेल की तुमच्याकडं आणि माझ्याकडं ज्यावेळेस पाहिल्या जातं त्यावेळेस आमच्यासाठी काय साक्ष दिल्या जाते? आम्ही ज्या संख्येने या ठिकाणी बसलेले आहोत, आमच्यासाठी काय साक्ष दिल्या जाते? कदाचित माझे लोक म्हणतील की फार चांगले आहेत, कदाचित मंडळी म्हणेल की पाळक साहेब खूप चांगले आहेत, परंतु परमेश्वर काय म्हणतो हे महत्त्वाचं आहे. परमेश्वर काय साक्ष देतो माझ्यासाठी हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. माझ्या जीवनात उणिवा असतील, माझ्या जीवनातही चुका असतील, परंतु परमेश्वर माझ्यासाठी काय साक्ष देतो हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. प्रियांनो, आज या 8 राजांच्या जीवनाकडून जो बोध आम्हाला आहे त्यातमध्ये पहिला बोध हा आहे की देवबाप आमच्यासाठी काय साक्ष देतो. आम्ही सर्व खूप चांगले आहोत, आमच्या जीवनात सर्व चांगल्याच गोष्टी आहेत असं नाही, परंतु त्याही स्थितीमध्ये परमेश्वराला जे आवडतं त्याकडं आमचं लक्ष
आहे का? परमेश्वराला जे आवडतं ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतो का? तो आमच्यासाठी काय साक्ष देतो? प्रियांनो, दुसरा बोध आहे की आम्ही जे काही करतो त्याची नोंद केल्या जाते. हे 8 राजे कधी होऊन गेलेत त्यांची नोंद या ठिकाणी आहे आणि त्यांची आठवण आपण आता करत आहोत. तुम्ही आणि मी जे काही करतो ना ते कदाचित कोणी पाहत नसेल. तुम्ही आणि मी जे काही बोलतो ते कदाचित कोणी ऐकत नसेल, परंतु आम्ही जे केलं, आम्ही जे बोललो त्याची नोंद करण्यात आलेली आहे. जर आम्ही चांगलं केलं, जर आम्ही चांगलं बोललो तर त्याचं चांगलं प्रतिफळ आम्हाला मिळेल. जर आम्ही वाईट केलं, जर आम्ही वाईट बोललो तर त्याचं शासन देखील, त्या संदर्भात परमेश्वराचा न्याय, परमेश्वराची शिक्षा देखील आमच्यासाठी ठेवलेली आहे. आम्ही ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. पश्चातापाद्वारे दैवी दया आणि दैवी क्षमेची पूर्ती त्या ठिकाणी केल्या जाते. हा एक बोध आम्हाला आहे. ज्या राजांना नियमशास्त्र मिळालं, ज्यांना कळालं, ज्यांनी पश्चाताप केला, ज्यामध्ये प्रामुख्याने हिजकिया आहे, योशिया आहेत, या राजांनी जो पश्चाताप केला त्यामुळं आम्ही पाहतो की देवाची दया आणि देवाची क्षमा त्यांना मिळाली. देवाच्या दृष्टीने जे चांगले ते करण्याद्वारे आपण स्वतःचे व आपल्या लोकांचे कल्याण साधू शकतो. देवाच्या दृष्टीने जे चांगले आणि योग्य ते करण्याच्या द्वारे आपण स्वतःचं आणि आपल्या लोकांचं कल्याण साधू शकतो. महत्वाचं आहे. मी सांगितलं आरंभालाच की या 8 राजांमुळं, ही जी चांगली 8 राज्य होती त्यांच्यामुळं यहुदाचं राज्य आणखीन काही वर्ष त्या ठिकाणी टिकाव धरू शकलं. इस्रायलचं राज्य टिकाव धरू शकलं नाही, कारण कोणीही त्या ठिकाणी चांगला राजा झालेला नाहीये. या 8 मुळं काही वर्षे यहुदाचं राज्य टिकलं. प्रियांनो, तुम्ही आणि मी जे काही चांगलं करणार त्यामुळं आम्ही स्वतःसाठी आणि आमच्या लोकांसाठी आम्ही त्यांचं कल्याण आम्ही साधू शकतो. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज परमेश्वर देवबापाचं वचन आम्हाला काय सांगतं, ते काय बोलत आहे, माझ्याशी ते प्रामुख्याने काय बोलत आहे, आपण ते ऐकूया, ते समजूया, ते स्वीकारूया. कारण जर आम्ही दुर्लक्ष करणार, इस्रायलच्या राजांनी दुर्लक्ष केलं, त्याही ठिकाणी संदेश ते गेलेत, त्याही राजांना त्यांनी सांगितलं, परंतु त्यांनी ऐकलं नाही. यहुदाच्याही राजांकडे संदेश ते गेलेत, ज्यांनी ऐकलं त्यांच्या संदर्भात ही साक्ष देण्यात आली की ते चांगले राज्य होते. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय साक्ष दिल्या जाते? तुम्ही आणि मी काय करत आहोत, आपण काय बोलत आहोत, त्याचा परिणाम त्याला देखील आम्ही सामोरे जाणारच. आज आम्ही आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या लोकांसाठी काय करत आहोत? जर देवाच्या दृष्टीने चांगलं करू तर निश्चित आम्ही आमच्या कुटुंबाचं, आमच्या लोकांचं कल्याण आम्हाला साधता येईल. पवित्र देव बापा, त्यासाठी तू आमचं सहाय्य कर. त्यासाठी आज आम्ही स्वतःला तुझ्या हातांमध्ये सोपवून देतो प्रभू. तुझे मनापासून आभार मानतो. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंद देव परात्पर हे गीत गाऊया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडलेत तसेच तो आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. सुवंद्य देवा पुत्र
आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.